मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर वेळ पडल्यावर मराठे हे सरकार पाडतील। सरकारने मराठ्यांच्या 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी द्यायलाच हवी। जर यातील एकही नोंद सरकारने कमी केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा मराठा आरक्षणदार जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत असताना माध्यमांद्वारे बोलताना दिला आहे। याचबरोबर भाजप नेते बावनकुळे आणि शिंदे गटाचे शिरसाट यांच्यावर जरांगे यांनी घणाघात घातला असून बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठ्यांचा इतका तळतळ घेतला की ते गोरगरिबांचे वाटोळे करत आहे। हे लोक जाणीवपूर्वक याचिका करायला लावत आहे, असेही जरांगे यांनी माध्यमांद्वारे बोलताना स्पष्ट केले। तर मग मला बोल, नाही नाही ते नाही आता, नाही नाही आता का नाही हे तुम्ही मला मीडियात कशावर बोलता? जे चुकला प्रमाणपत्र मिळणार, मग तुझ्या डोक्यात काय त्यांनी प्रमाणपत्र मिळते ते मला सांग। मी काढलेल्या जे प्रमाणपत्र मिळत नाही तर तुझ्या मनाने कसा काढायचा? मग ते मिळतील ना, एक सांगा ना। मग मराठ्यांपुढं हे सिद्ध झालं आता की हे लोक जरांगे पाटील इमानदारीनं काम करतोय, फक्त यांना करून द्यायचं नाहीये। कारण हे कोणाच तरी ऑफिसला आहेत, शिंदे साहेबाच्या तरी ऑफिसला आहेत, फडणवीस साहेबाच्या तरी आहेत, अजित दादाच्या तरी आहेत, विखे पाटलाच्या तरी आहेत, हे कोणाच्या ना कोणाच्या तरी दारात आहेत। तसे यांचे फोटो आहेत सगळ्यांचे। काय काय तर शिंदे साहेबाला भेटून आलेत, मग उपोषणाला बसलेत। काय काय ना शिंदेचं ऐकून शिरसाटनी बसलंय। शिरसाट मराठ्यांचं वाटोळ होण्यासाठी तू प्रयत्न करशील बाबा। सत्याचा आनंद लय दिवस नसतो, निवडून आणायचं गोरगरिबाच्या हातात हे विसरायचं नाही कवाच। हो, आज तुम्ही शायनिंग करणार, तुम्ही माजुड्यासारखं आंदोलन उभा करणार, बोलणार, पण त्याच्यानंतर तुम्ही आज काय बदला घेतायत मराठ्यांचा मला नाही माहित। आंदोलन मराठ्यांच्या विरोधात उभा करून पाठबळ देऊन, पण हेच लोक पुढे त्या पदावर कधीच येऊ देणार नाहीत, इतके अपमानजनक पाडणार। मग तुमचे झाक उघडत त्या टायमाला। आपण चिल्लर चाळे करायला गेलो, त्याचं माझं काहीच नाहीये, तरी शिंदेचं ऐकून त्याने आंदोलन उभा केलं, मराठ्यात फूट पाडली। ते जाऊ द्या, ते बघतो मी, निवडणुका येणारच आहेत जाणारच आहेत, ते बघतो। टायमाला मी बिले खुनशी मी बरोबर करतो। माझं सरळ म्हणणं आहे की मराठा समाजाचे काही समन्वयक आणि काही अभ्यासक जे आटापिटा करतायत ना, हे बदल, हे चुकीचं, हे याव झालं, हे त्याव झालं, बोलल्यावर येत नाही, त्याच्यामुळे खुर्च्या रिकाम्या ठेवल्या। पोरांना बसू दिलं नाही, म्हणलं बसू नका कुणी, परत म्हणते गज भरलं होतं। ते बोलावर येत नाहीत, 50-100 किलोमीटर लांब जातात आणि मग इवळत येत। मराठ्यांच्या डोक्यात आलं हे लोक काही अभ्यासक समन्वयक मराठ्यांची एकनिष्ठ नाही, अजिबात एकनिष्ठ नाही। ते हे पक्षाशी किंवा कोणाशी तरी एकनिष्ठ आहेत।